नमस्कार. भारत आयडी सॉफ्टवेअरची ओळख करून देणाऱ्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओत आपण पाहू की भारत आयडी सॉफ्टवेअर नक्की काय करतं, तसंच हे सॉफ्टवेअर तयार करण्यामागचा हेतू काय आहे. तर आज परिस्थिती अशी आहे की ज्यांना प्रोग्रामिंग करायचे आहे त्यांना इंग्रजी भाषा येणे हे अनिवार्य आहे. आज वापरातील प्रत्येक प्रोग्रामिंग भाषा ही इंग्रजी भाषेवर अवलंबून आहे. याआधी प्रयत्न झाले आहेत वेगवेगळ्या बोललेल्या भाषांमधनं प्रोग्रामिंग भाषा तयार करण्याचे, पण त्या प्रयत्नांना विशेष यश आलेले नाही. आमचं असं ठाम मत आहे की जगात ज्या ज्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, जे जे ज्ञान महत्त्वाचं आहे, ते सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असले पाहिजे, खास करून आपल्या मराठी भाषेमध्ये. तर त्यासाठी म्हणून प्रोग्रॅमिंग ही कला लोकांना समजावी किंवा ती त्यांना शिकता यावी, यासाठी आम्ही भारत आयडी हे सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. प्रोग्रॅमिंग या कलेला आपण एक हँड्स ऑन कला असे म्हणू. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर निव्वळ पुस्तकं वाचून किंवा त्याबद्दल व्हिडिओज पाहून तुम्ही प्रोग्रॅमिंग नाही शिकू शकणार, तर तुम्हाला खुद्द स्वतः प्रोग्रॅमिंग करता आले पाहिजे. अशी अनेक मुलं असतील जी माध्यमिक शाळांमधनं शिकतात, ज्यांना इंग्रजी हा विषय फार उशिरा शाळेत शिकायला मिळतो. तर अशा मुलांना देखील प्रोग्रामिंग पासून वंचित राहता कामा नये, म्हणून आम्ही भारत आयडी सारखे सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. भारत आयडी सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसे करायचे, तसेच त्याच्या विशेष गुण काय, तर ते वापरायची काही उदाहरणं ही आपण या व्हिडिओत पुढे पाहू. आपण आता भारत आयडी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची प्रक्रिया पाहू. भारत आयडी सॉफ्टवेअर हे फक्त मायक्रोसॉफ्ट विंडोज या ऑपरेटिंग सिस्टमवरच चालतं. मायक्रोसॉफ्ट विंडोजचं एक स्वतःचं ॲप स्टोअर आहे. हे मायक्रोसॉफ्ट स्टोअर आपल्याला प्रोग्राम यादीमध्ये एम अक्षराखाली मायक्रोसॉफ्ट स्टोअर असे दिसते. अनेकांच्या संगणकावर मायक्रोसॉफ्ट स्टोअरसाठी शॉर्टकट उपलब्ध असतील. तर मायक्रोसॉफ्ट स्टोअर उघडून वरील सर्च बारमध्ये आपण भारत आयडीई टाईप करू. तर खालती आपल्याला भारत आयडीई सॉफ्टवेअर दाखवले जाते. मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये आपण आता इन्स्टॉल बटनावर क्लिक करू. मायक्रोसॉफ्ट स्टोअर भारत आयडीई सॉफ्टवेअर हे आपल्या संगणकावर डाउनलोड करते. डाउनलोड पूर्ण झाल्यावर आपल्याला विचारलं जातं की आपल्याला हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे आहे का, तर आपण याला येस म्हणू. येस म्हटल्यावर हे सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर इन्स्टॉल होईल. सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले आहे हे आपल्याला कळेल जेव्हा आपल्याला ओपन नावाचं निळं बटन दिसेल. भारत आयडीई सुरू करायला आपल्याला दोन पर्याय आहेत. एक तर आपण मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये जाऊन ह्या ओपन बटनावर क्लिक करू शकतो, पण त्याहूनही सोपा पर्याय आहे की आपल्या संगणकावर आता भारत आयडीई सॉफ्टवेअर हे अक्षर बी या खाली अथवा रिसेंटली ॲडेड सॉफ्टवेअर्सच्या यादीमध्ये दिसेल. भारत आयडीई सॉफ्टवेअर हे सर्वप्रथम वापरायच्या आधी आपल्याला आपल्या संगणकावर काही छोटे बदल करावे लागतील. सर्वप्रथम आपण आपल्या संगणकावर एक नवीन फोल्डर तयार करू. या फोल्डरला मी भारत आयडीई असे नाव देत आहे. भारत आयडीशी संबंधित ज्या ज्या फायली मी वापरणार आहे त्या सर्व ह्या भारत आयडी फोल्डरमध्ये सापडतील. यानंतर आपण भारत आयडीई फोल्डरमध्ये
अजून एक फोल्डर तयार करणार आहोत. या फोल्डरचं नाव द्यायला आपल्याकडे दोन पर्याय आहेत. इंग्रजी भाषेत मी या फोल्डरला वर्क स्पेस असे म्हणेन. अर्थात जर मला मराठी नाव द्यायचे असेल तर मी त्याला कार्यक्षेत्र असं म्हणेन. या फोल्डरचा वापर आपल्याला पुढे दिसेल. हे दोन फोल्डर तयार केल्यावर आपण आता विंडोजच्या मेन बटनावर क्लिक करून भारत IDE सॉफ्टवेअर सुरू करू. भारत IDE सॉफ्टवेअर सुरू केल्यावर संगणक आपल्याला विचारेल की आपण हे सॉफ्टवेअर वापरू इच्छितो का. याचे कारण असे आहे की भारत IDE हे एक ॲडमिनिस्ट्रेटर लेवलवर चालणारं सॉफ्टवेअर आहे. अशी सॉफ्टवेअर साधारण वापरताना विंडोज आपल्याला नेहमी परवानगी विचारतो. तर आपण इथे येस म्हणू. भारत IDE सगळ्यात पहिल्यांदा सुरू केल्यावर आपल्याला एक बॉक्स किंवा खोका दिसतो, ज्यात आपल्याला दोन भाषांचे पर्याय दाखवले जातात, इंग्रजी किंवा मराठी. आपण इथे मराठी भाषा निवडू. यापुढे आपण जेव्हाही हे सॉफ्टवेअर सुरू करू तेव्हा आपल्याला नेहमी मराठी भाषा ही निवडलेलीच दिसेल. त्यामुळे आपल्याला दरवेळेला ती भाषा निवडावी लागणार नाही, मात्र आपल्याला दरवेळेला ओके या बटनावर क्लिक करावे लागेल. आता भारत IDE आपल्याला विचारतो की आपण एक नवीन कार्यक्षेत्र निवडावे. कार्यक्षेत्राचे महत्त्व असे आहे की आपण यापुढे जे जे प्रोग्राम तयार करू ते आपल्याला नीट आवडता येतील. तर आपण नुकत्याच तयार केलेल्या भारत IDE फोल्डरमधील कार्यक्षेत्र हा फोल्डर मी निवडणार आहे. कार्यक्षेत्र निवडल्यावर भारत IDE सॉफ्टवेअर हे आता सुरू झाले आहे. आता आपण भारत IDE सॉफ्टवेअरची ओळख पाहू. भारत IDE ही अनेक सॉफ्टवेअर सारखेच दिसते. यावर वरती तुम्हाला काही मेन्यू दिसतात, तसेच 3 मुख्य घटक दिसतात. डावीकडच्या या घटकाला ब्राउझर असे म्हणतात. या ब्राउझरमध्ये आपण निवडलेले कार्यक्षेत्र या फोल्डरमधील सर्व घटक दिसतात. आपण आता बघतो की कार्यक्षेत्र या फोल्डरमध्ये संग्रह नावाचा नवीन फोल्डर तसेच .temp नावाचा नवीन फोल्डर तयार झाला आहे. हे सगळे बदल आपल्याला डावीकडे दिसतात. फाईल ब्राउझरच्या शेजारी आपल्याला एकावर एक अशा दोन नवीन खिडक्या दिसतात. वरील खिडकीला एडिटर असे म्हणतात, तसेच खालील खिडकीला कॉन्सोल असे म्हणतात. एडिटरमध्ये आपण यापुढे आपले प्रोग्राम टाईप करू शकतो. कॉन्सोलचे महत्त्व असे आहे की संगणकाशी संपर्क करायला कॉन्सोल हा एकमेव मार्ग आहे. म्हणजेच जर आपल्याला संगणकाला एखादी सूचना द्यायची असेल तर ती आपण या कॉन्सोलच्या माध्यमाने देऊ शकतो. उदाहरणार्थ 1+2 ची बेरीज हवी असल्यास आपण इथे 1+2 असे टाईप करतो, तर संगणक आपल्याला 3 असे उत्तर परत करतो. पायथन भाषा ही प्रोग्रामिंगसाठी एवढी महत्त्वाची का आहे हे समजण्यासाठी आपण काही उदाहरण पाहू. सगळ्यात पहिले उदाहरण जे आपण पाहू त्याचा संबंध श्रीनिवास रामानुजन यांच्याशी आहे. गणितामध्ये टॅक्सी कॅब संख्या नावाने काही संख्या प्रसिद्ध आहेत. या संख्यांचे नाव टॅक्सी कॅब आहे करण्यामागे एक छोटीशी गोष्ट आहे. एकदा रामानुजन
आजारी असताना रुग्णालयात असताना त्यांना त्यांचे प्रोफेसर श्री हार्डी हे भेटायला आले. दोन्ही गृहस्थ साधारण फक्त गणिताशीच संबंधित विषयांवर गप्पा मारायचे. तर हार्डी यांनी विषय काढला की रामानुजन, मी ज्या टॅक्सीने इथे आलोय त्याचा नंबर होता 1729. तर ही संख्या मला अतिशय सामान्य वाटली. यावर रामानुजन म्हणाले की नाही, तुमचं चुकतंय. 1729 ही अतिशय महत्वाची संख्या आहे. कारण 1729 ही 10चा तिसरा घात अधिक 9चा तिसरा घात तसेच 1चा तिसरा घात अधिक 12चा तिसरा घात अशी लिहिता येते. तर यावर श्री हार्डी यांना आश्चर्य वाटले व त्यांनी याची पुढे तपासणी केली. तर तेव्हाच्या काळी अशी तपासणी करायला माणूस साधारण पेन्सिल कागदाचा वापर करी. काही एक वर्षांनी साधारण कॅल्क्युलेटरचा वापर करी. आज आपण अशा गोष्टींसाठी संगणकांचा तसेच प्रोग्रामिंग भाषांचा वापर करतो. इथे आपण एक छोटासा प्रोग्राम पाहू, टॅक्सी डॉट पाय. हा प्रोग्राम निव्वळ 30 ओळींचा आहे. तर ह्याच्या मदतीने आपल्याला अशा टॅक्सी कॅब संख्या शोधता येतील. सर्वप्रथम आपण संख्या शोधू ज्या तिसऱ्या घातांचे बेरीज असे लिहिता येतात. तर 2 प्रकारे. आपल्याला दिसते की सगळ्यात पहिली संख्या जिथे हे दिसून येते ती आहे 1729. या पुढील संख्या जर आपल्याला हव्या असल्यास आपण 2 संख्या सापडेपर्यंत आपला प्रोग्राम चालू. तर यावर आपल्याला दिसून येते की 1729 नंतर 4104 ही पुढील संख्या आहे, जी 15चा तिसरा घात अधिक 9चा तिसरा घात तसेच 16चा तिसरा घात अधिक 2चा तिसरा घात अशी लिहिता येते. मजा येते जेव्हा आपण विचारतो की अरे तिसऱ्या घाताचं ठीक आहे पण चौथ्या घाताचं काय. तर आपण चौथा घात तसेच पहिली संख्या शोधू. इथे आपल्याला संगणकाचे महत्त्व दिसून येते. ती संख्या आहे 63,53,18,657, जी 134चा चौथा घात अधिक 133चा चौथा घात तसेच 158चा चौथा घात अधिक 59चा चौथा घात अशी लिहिता येते. हजारो पर्यंतचे आकडे आपल्याला पेन्सिल कागदानी तपासता येतील, पण जेव्हा ही संख्या कोट्यांपर्यंत जाते तेव्हा संगणक वापरणे अनिवार्य आहे. पुढील उदाहरणात आपण पाहू की जेव्हा एका मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असते तेव्हा त्यातून पायथन भाषा वापरून आपल्याला हवे ते निष्कर्ष कसे काढता येतात. आता माहितीचा एक चांगला स्रोत आहे क्रिकेट सामन्यांचे निकाल. उदाहरण इथे 2026 नावाच्या फोल्डरमध्ये IPLच्या 2026 हंगामातील 74 सामन्यांची माहिती जमा केलेली आहे. तर इथे प्रत्येक फाईलीमध्ये साधारण 2 डाव, प्रत्येक डावातील 20 ओव्हर त्यांची सगळी माहिती उपलब्ध आहे. तर आपण आता ह्यातनं काय निष्कर्ष काढू शकतो. तर आपण एक सोपं उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ आपल्याला माहितीच असेल की वैभव सूर्यवंशी या खेळाडूंनी सर्वाधिक षटकार लगावले 2026च्या हंगामात. तर आपण याच्या उलट प्रश्न विचारू की असा कोणता फलंदाज होता जो दुसऱ्या टोकाला उभा होता आणि त्यांनी सगळ्यात जास्त षटकार लागताना बघितले आहेत. तर अशा माहितीसाठी आपण सगळ्या सामन्यातील सगळी माहिती तपासून त्यातून आपल्याला हवा तो निष्कर्ष काढू. त्यासाठी आपण आता ही एक फाईल पाहू, IPL.py. ही फाईल अगदी तेच करते. 2026 फोल्डरमधील प्रत्येक सामन्याची फाईल उघडून त्यातील प्रत्येक डावातील प्रत्येक ओव्हरमधील प्रत्येक चेंडूची तपासणी करते आणि जिकडे जिकडे बॅट्समननी 6 रन मारले आहेत तेव्हा दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या बॅट्समनच्या नावाची नोंद करते. आता हा प्रोग्राम आपण पाहू साधारण 40 ओळींचा आहे. तर ही फाईल रन केल्यावर
आपल्याला एक यादी दिसते. या यादीत पहिले नाव आहे विराट कोहली याचे, जो 50 षटकार मारले जात असताना दुसऱ्या टोकाला उभा होता. या पुढील 9 अधिक फलंदाजांची नावं देखील आपल्याला या यादीत दिसतात. प्रोग्रॅमिंगचे तिसरे उदाहरण पाहण्यासाठी आपण आपला तिसरा प्रोग्राम पाहू. हा प्रोग्राम एक अतिशय सोपा खेळ आहे. हा प्रोग्राम थोडा मोठा आहे, साधारण 100 ओळींचा. तर हा प्रोग्राम नक्की काय करतो हे आपण पाहू. या प्रोग्रामचे वैशिष्ट्य असे की आपण या प्रोग्राममध्ये GUI, थोडक्यात ग्राफिकल युजर इंटरफेस, याचा वापर केला आहे. तर हा प्रोग्राम सुरू केल्यावर एक नव्या खिडकीमध्ये आपल्याला हा प्रोग्राम दिसतो. तर हा खेळ अतिशय सोपा आहे. नवा डाव सुरू केल्यावर खालती दिसणाऱ्या 9 दिव्यांपैकी एक एक दिवा लागत जाईल आणि त्यावर माऊसने क्लिक केल्यावर पुढील दिवा लागेल. तर 15 सेकंदात साधारण किती दिवे मिटवता येतात ह्याचं हा या खेळाचा उद्देश आहे. तर आपण हा प्रोग्राम सुरू करू. तर 15 सेकंदात मला 17 दिवे मिटवता आले. ह्या प्रोग्रामचे महत्त्व असे आहे की साधारण जी सॉफ्टवेअर आपण दुसऱ्यांसाठी लिहितो यामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेसचा वापर आज खूप प्रचलित आहे. तर हा प्रोग्राम फक्त एवढेच दाखवतो की मराठी भाषेत अनुवाद केलेला पायथन भाषेमध्ये आपल्याला ग्राफिकल युजर इंटरफेसेस देखील वापरता येतात. आपण पाहिलेल्या 3 उदाहरणांमध्ये जरी प्रोग्राम खूप लहान असले, उदाहरण 30-40 ओळींचे, तरी त्यामध्ये पायथनचे अनेक महत्त्वाचे भाग वापरले गेलेले आहेत. तर हे भाग काय आहेत आणि यांचा बाकी कुठे वापर होऊ शकतो हे सगळं पाहण्यासाठी आम्ही पुढील व्हिडिओजमध्ये एक एक करून पायथन भाषेचे गुणधर्म आपल्याला दाखवणार आहोत.